पर इस बार पहली बार हुआ है कि जो इधर आने के बाद में धर्म को पूछकर गोली मारी गई और उनकी जान ली गई। तो इसको ये मतलब नहीं था, पर उसको जिस ढंग से पेश किया गया ये निश्चित रूप से हमें बहुत बड़ा दर्द हुआ है। और हम लोग जिन लोगों को इसमें टेररिस्ट ने जान ली उसके लिए उनके भावनाओं को ठेस पहुंचाए, हम लोग निश्चित रूप से माफी मागतो। मराठीत जाणून काल जे वक्तव्य झालं त्यानं नाही, काल जे वक्तव्य केलं त्याला तोडून मोडून दाखवलं गेलं, मागचं आणि पुढचं काय दाखवलं गेलं नाही। खरं म्हणजे अर्धवट दाखवण्याच्या भरोशावर हे देशामध्ये काहीतरी वेगळं वातावरण निर्माण करून काँग्रेसला अडचणीत आणण्याचं काम त्या ठिकाणी करण्याचं काम काही ठराविक मीडिया ही करते आहे, ती जाणून बुजून करते आहे। आमची भूमिका स्पष्ट आहे। जे आमच्या राहुलजी गांधींनी, आमच्या मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी जी भूमिका मांडली ती भूमिका आमच्या पक्षाची आहे। मी काल बोलताना जे म्हणालो की हे पहिल्यांदा होते आहे की अतिरेक्याने एवढा वेळ मिळाला तर तेवढंच दाखवलं गेलं, पण त्याच्या पुढे जे मी म्हणालो, पुन्हा आमच्या सगळ्या चॅनलला माझी विनंती आहे की पूर्ण दाखवा की ह्या वेळेस अतिरेक्यांना शिकवून पाकिस्तानी पाठवलं। या देशामध्ये अंतर्गत यादवी व्हावी म्हणून धर्म विचारला गेला, धर्म विचारून मारला गेला आणि हा देश कमजोर करायचा, या देशाच्या एकात्मतेला, सार्वभौमतेला, अखंडतेला हा खिंडार पाडायची होती, त्यांना त्यामध्ये यश मिळवायचं होतं, म्हणून अशा प्रकारचा त्यांनी हे केला। कारण अतिरेक्याला कुठला धर्म नसतो हेही मी त्या ठिकाणी म्हणालो, पण त्यांच्या मागे उद्देश जो होता पाकिस्तानचा भारताला कमजोर करण्यासाठी, हा हल्ला भारतावरचा हल्ला होता म्हणून शिकवून पाठवलं। कारण 26 वर्षानंतर पर्यटकावर झालेला हल्ला आहे, हे यश लपवण्यासाठी माझ्या भाषणाला तोडून मोडून पाठवलं। म्हणून मी या माझ्या बोलण्यामुळे आमच्या ज्या बिचारा इनोसंट आणि निष्पाप लोकांचा बळी गेलाय, त्यामध्ये अतिरेक्यांनी त्यांना मारलंय, त्यांच्या कुटुंबियाला काही वेदना झाल्या असतील तर मी माफी मागेल आणि मी माफी मागतोय। पण मीडियांनाही माझी विनंती आहे की भाषण पूर्ण दाखवा। अर्धवट दाखवून देशातील लोक दूषित म्हणजे सरकारचं अपयश लपवण्यासाठी हे उलट त्याला त्या पद्धतीनं मोडून दाखवून काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचं काम होऊ नये। माझी भूमिका ही स्पष्ट होती। अतिरेकी पहिल्यांदा धर्म विचारतायत, अतिरेकांना एवढा वेळ मिळाला, त्यांना शिकवून पाठवलं गेलं आणि या देशामधील दोन धर्मामध्ये भांडणं लावण्याचं काम आणि देश कमजोर करण्याचं काम त्या ठिकाणी त्या पाकिस्तानचा होता, असं माझं मत होतं।